मी गुड न्यूज घेऊन आलोय। 100 वर्षाची परंपरा असलेल्या साताऱ्याच्या पत्रकारितेमध्ये, सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेमध्ये अनेक दिवंगत पत्रकारांचं एक स्वप्न होतं, अनेक ज्येष्ठ पत्रकारांचं एक स्वप्न होतं। आज आपल्या सर्वांच्या समवेत काम करणाऱ्या शेकडो पत्रकारांचं एक स्वप्न आहे की सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्याच्या पत्रकारांचं हक्काचं सातारा जिल्हा पत्रकार भवन व्हावं। ही इच्छा अनेक वर्षाची होती, मात्र कोणत्या ना कोणत्या कारणानं हे स्वप्न पूर्णत्वाला जात नव्हतं। मला आपल्या सर्वांना सांगायला आनंद होतोय, 14 फेब्रुवारी या दिवशी सातारा जिल्हा पत्रकार भवनाचं उद्घाटन होतंय। साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा रस्त्याला सातारा जिल्ह्यातल्या चारही बाजूने येणाऱ्या पत्रकारांसाठी सोयीचं असं साई मंदिराच्या शेजारी सुसज्ज असं 4 मजली सातारा जिल्हा पत्रकार भवन आकाराला आलंय। याचं उद्घाटन ज्यांनी हे पत्रकार भवन सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी दिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज, संसदेचे सदस्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा ज्यांनी मंजूर करून घेतला आणि पत्रकारांच्या हितासाठी जे सातत्यानं आंदोलनाची भूमिका घेतात असे महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख, सन्माननीय किरण नाईक, इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेचे म्हणजे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांच्या हस्ते मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, साताऱ्याचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख ज्यांनी हे पत्रकार भवन देण्यासाठी सर्वात जास्त योगदान दिलं ते साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट DG बनकर, साताऱ्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, नगर अभियंता दिलीप चिद्रे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पत्रकार भवनाचं 11 वाजता उद्घाटन होईल। हे उद्घाटन झाल्यानंतर लगेचच तिथून रॅलीनं आपण लेकव्ह्यू संस्कृती लॉनवर आपला उद्घाटनाचा स्वप्नपूर्ती सोहळा होईल। त्या ठिकाणी हा कार्यक्रम होईल। या कार्यक्रमामध्ये आपण ज्यांनी हे भवन आपल्याला दिलं ते छत्रपती उदयनराजे भोसले, ॲडव्होकेट DG बनकर, मुख्याधिकारी अभिजित बापट, मनोज शेंडे यांचा आपण सन्मान करतोय। त्याचबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या हिताचा कायदा ज्यांनी आणला ते SM देशमुख, किरण नाईक यांचाही सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांच्या वतीनं आपण नागरी सत्कार करतोय। मित्रांनो, हा सन्मान सोहळा, हा स्वप्नपूर्ती सोहळा सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे। यासाठी सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया, सातारा जिल्हा डिजिटल मीडिया परिषद या सर्व संघटना, सातारा जिल्ह्यातील 11ही तालुका पत्रकार संघ, वेगवेगळ्या ठिकाणचे भाग पत्रकार संघ या कार्यक्रमामध्ये संयोजकाची भूमिका घेत आहेत। या कार्यक्रमाची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे। या संपूर्ण कार्यक्रमाला सातारा जिल्ह्यातल्या 11ही तालुक्यातील पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या सर्वांच्या वतीनं, भवन समितीच्या वतीनं सर्वांना करतोय। आपल्या सर्वांच्या दृष्टीने, सातारा जिल्ह्यातल्या तमाम पत्रकारांच्या दृष्टीनं हा स्वप्नपूर्ती सोहळा आहे। मला बोलावलं नाही, मला निमंत्रण पत्रिका नाही, मला सांगितलंच नाही अशा पद्धतीचं कुठलाही दुजाभाव न बाळगता, मनात कुठलाही किंतु न ठेवता सर्व पत्रकार बांधवांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या सर्वांच्या वतीने इथं करतोय। या निमित्तानं एक गोष्ट जाणीवपूर्वक मला तुम्हाला सर्वांना सांगायची, ती म्हणजे महाराष्ट्रामधलं राजकीय वातावरण गेल्या 5 वर्षातलं, यापूर्वीच्याही काही वर्षातलं इतकं बदललेलं आहे। काल एक भूमिका, आज एक भूमिका, उद्या एक भूमिका, अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तीला पत्रकार भवनाच्या उद्घाटनाला बोलावू नये अशा पद्धतीची भूमिका माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मांडली। त्यामुळं या भवनाचं उद्घाटन हे राजकीय व्यक्तींच्या अनुपस्थितीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून उदयनराजेंच्या उपस्थितीमध्ये होतंय, हे या निमित्तानं मला सर्वांच्या वतीनं सांगायचंय। या सोहळ्याला सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, सर्व सदस्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन
सर्वांच्या वतीनं मी करतोय। याबाबतची सर्व तयारी सुरू आहे। कुठलाही मनामध्ये किंतुभाव न ठेवता सर्व सहकाऱ्यांनी, प्रिंट, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व बांधवांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं। ही आहे पत्रकार भवनाची इमारत। महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी पत्रकार भवनाची इमारत नाही। अशी भव्य चौमजली इमारत सातारा जिल्ह्यातल्या पत्रकार बांधवांसाठी आहे। या चौमजली इमारतीमध्ये सर्वात वरच्या मजल्यावर पत्रकारांची निवासाची व्यवस्था आहे। त्या खालच्या मजल्यावर पत्रकारांसाठी कार्यशाळा होईल, पत्रकारांसाठी पत्रकार परिषदा होतील, वेगवेगळे उपक्रम होतील, अशा पद्धतीचा भव्य असं सभागृह आहे। त्या खाली त्या खालच्या मजल्यावर अभ्यासिका आहे, ज्यामध्ये साहित्यिकांची मुलं, पत्रकारांची मुलं त्याचा लाभ घेऊ शकतात। त्या खालच्या तळमजल्यावर साहित्य परिषदेसाठीचं सभागृह आहे, त्यामध्ये साहित्य परिषदेचे उपक्रम होतील, साहित्यिकांचे उपक्रम होतील, आपलेही मोठे काही कार्यक्रम असतील तेही होतील। पार्किंगची व्यवस्था आहे, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे। असं सुसज्ज असं पत्रकार भवन जे महाराष्ट्रामध्ये कुठं नाही अशा पद्धतीचं पत्रकार भवन आहे। या निमित्तानं मी तमाम पत्रकार बांधवांच्या वतीनं छत्रपती उदयनराजे भोसले यांचं मनापासून सर्व संघटनांच्या वतीनं आभार मानतो। ॲडव्होकेट डी जी बनकर, मनोज शेंडे, अभिजित बापट, दिलीप छिद्रे आणि विशेषतः ही सगळी कायदेशीर प्रक्रिया ज्यांनी पूर्ण केली ते आपल्या सगळ्यांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचाही मी मनापासून आभारी आहे। हे भवन हे 14 तारखेला त्याचं लोकार्पण होतं। हे भवन कुणाची आमची व्यक्तिगत मालकी नाही, हे भवन सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांचं आहे, हे या निमित्तानं मी नम्रपणे नमूद करतो। सगळ्या सहयोगी संघटना आहेत आपल्या, डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सर्वच आपल्या संघटना आज एकत्रितपणे ह्या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत। पत्रकार भवन ही सगळ्यांसाठीची उपलब्धी आहे, पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा तिचा लाभ होणार आहे आणि सातारा जिल्ह्याच्या 100 वर्षाच्या इतिहासात ही घटना नोंदवून ठेवावी अशी आहे। हरीश पाटणींच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण इथे एकत्र आहोत। हरीश पाटणी नेतृत्व करते म्हणजे निमित्त मात्र आहे की कुणीतरी नेता असावा लागतो आणि त्यानं ते काम पूर्णत्वास न्यावं लागतं। तसं हरीश पाटणींच्या नेतृत्वाखाली हे काम पूर्ण झालेलं आहे। आपण सगळ्यांनी त्यात सहकार्य म्हणून आपलाही प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे, कुणाचा वाटा नाही असं नाही, सगळ्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, कुणी प्रत्यक्ष कुणी अप्रत्यक्ष, आणि सगळ्यांच्या सहकार्यातून पत्रकार भवन उभं राहिलेलं आहे। प्रशासनानं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे। 14 तारखेला उद्घाटन झाल्यानंतर 1-2-4 दिवसातच तिथलं कामकाजही आपण सुरू करू, त्याची नियमावली करू आहे। नियमावली ती सुद्धा जाहीर केली जाईल आणि त्या नियमानुसार आपण काम करू, कारण पुण्यात ज्या पद्धतीने काम होतं, मुंबईत ज्या पद्धतीने काम होतं, त्याच पद्धतीनं साताऱ्यात सुद्धा काम कसं होईल या दृष्टीनं आपण आपली पावलं टाकूयात। आणि मतभेद असतात, सगळ्यांचेच मतभेद असतात एकमेकांशी, कुणालाच पटत नाहीत, कुठल्याच क्षेत्रात पटत नाही, पण मनभेद करू नका। मनभेद केल्यानं नुकसान होतं। संघटना वेगवेगळ्या असतात, पक्ष वेगवेगळे असतात, सगळं वेगवेगळं असतंय, पण मतभेद राहिले पाहिजेत, मनभेद असता कामा नये। आणि या कार्यक्रमातून आपण सगळे मनभेद बाजूला ठेवून आपण सगळे एकत्र आलेलो आहोत की काहीतरी चांगलं घडतंय, काहीतरी सकारात्मक घडतंय। आणि सकारात्मक घडत असताना कुणाचं कुणाशी पटत नसलं तरी ते बाजूला ठेवून आज इथं सगळेजण जमलेले आहेत। आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तुषार तपासे, ओंकार कदम यांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे। सुजित आंबेकरांना सुद्धा अनेक गोष्टी न पटणार आहेत, पण त्याची महत्वाची भूमिका आहे की चांगलं घडतंय। अशी सगळी माणसं आपण एकत्र आलेलो आहोत आणि आपल्याला पुढे जायचंय, पुढे पाऊल टाकायचे। आणि पुढे पाऊल टाकत असताना कुणी काही नाराज असेल तर त्यांनी सुद्धा नाराजी बाजूला ठेवून ह्या दिंडीमध्ये सामील झालं पाहिजे, कारण हे काय वैयक्तिक कुणाचं काम नाही, हे संस्थात्मक काम आहे, संघटनेसाठीचं एक पाऊल पुढे पडतंय। अशा वेळेस सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे आणि जितके मतभेद असतील ते सुद्धा भविष्यात कसे मिटतील ह्या दृष्टीनं आपण पावलं टाकली पाहिजेत। आम्ही सगळे सकारात्मक आहोतच की सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांनी पत्रकार म्हणून एकत्र राहिलं पाहिजे। वेगवेगळे विचार असू शकतात, पण पत्रकार म्हणून आपण जर एकत्र राहिलो तर नुसतं पत्रकार भवनासाठीची ही एकी नसते, तर उद्या कोणावर कुठलीही वेळ आली तर सगळी संघटना मग पुढे येते। जे आता आजूबाजूला जातील, उद्या कोणावर वेळ आली तर मग संघटना त्यांच्या मागे राहायचं का नाही ह्याचा सुद्धा विचार कडकपणे करेल। कारण शेवटी वेळ आल्यानंतर गेल्या 25 वर्षात हरीश पाटणे आणि मी
प्रत्येक ठिकाणी पहिल्या रांगेत उपस्थित आहोत. आंदोलनाची वेळ असू दे, मदतीची वेळ असू दे, कुणाचा आजारपण असू दे, कुणाच्या मृत्यूनंतर मदत करण्याचा गोष्ट असू दे, तर आपण ह्या सगळ्यांनी त्याचा विचार करावा आणि सगळ्यांनी कोणाला ह्याला जवळ बसवलंय त्याला लांब बसवलंय असं न करता सगळे आमच्या मनामध्ये आहेत, हृदयात सगळ्यांना जागा आहे. सगळ्यांनी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावा अशी मी नम्र विनंती परत एकदा सगळ्यांना करतो. आज जे बैठकीला सगळे उपस्थित राहिले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. असंच सहकार्य पत्रकार दिन भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपण करा आणि भविष्यात आम्ही सगळे आपल्या बरोबर आपल्या पाठीशी सोबत राहू एवढा शब्द या निमित्तानं देतो. सगळ्यांचे आभार मानतो. आजचा कार्यक्रम पत्रकार परिषद बैठक संपली असं जाहीर.